Hello everyone. In today's lecture we are going to discuss here mental health and adolescence. Then treatment of adolescence. Here in mental health and adolescence many of the emotional and social changes have implication on the mental health. म्हणजे आपल्या सभोवतालचं इमोशनल म्हणजे ॲक्च्युली आपण म्हणूया भावनिक आणि सोशल म्हणजे सामाजिक ज्या गोष्टी असतात तर त्याचं सुद्धा इम्प्लिकेशन म्हणजे मेंटल हेल्थवरती मानसिक आरोग्यावरती होत असतं. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं आपल्या अवतीभोवतीचं वातावरणाचा देखील आपल्या शरीरावरती आपल्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो. यामध्ये मोस्ट ऑफ द मेंटल हेल्थ इश्यूज दॅट पीपल कन्फर्ट ॲज अडल्ट्स बिगिन टू अपीअर इन अडोलसन्स. बघा कुठल्याही लोकांमध्ये जर बघितलं तुम्ही अडल्टच्या अगोदरची अवस्था आहे ती अडोलसन्सची. आणि या अडोलसन्स पिरियडमध्ये खूप महत्त्वाचा पिरियड आहे हा. या पिरियडमध्ये मनावरती जे जे आघात होत असतात त्याचा खूप परिणाम डीपवरती परिणाम शरीरावरती होत असतो. द मेंटल हेल्थ इम्प्लिकेशन इन्क्लूड्स कन्फ्युजन. ह्या मेंटल हेल्थमध्ये कुठले कुठले कन्सेप्ट येतात बघा मुलांना. कन्फ्युजन म्हणजे मनाचा गोंधळ उडणे, इरिटेशन म्हणजे त्रासदायक गोष्टी वाटणे, त्यानंतर मुडीनेस म्हणजे स्वभाव अचानक बदलणे, मूड चेंज होतात, मूड स्विंग्स होतात. देन फ्रस्ट्रेशन नैराश्य, खूप मोठ्या प्रमाणात नैराश्य येतं आणि नैराश्य आलं की हा व्यक्ती मग काही कशामध्ये इंटरेस्ट घेत नाही. नॉझिया म्हणजे मळमळणे, लेस कॉन्सन्ट्रेशन म्हणजे लक्ष न लागणे, हायपर ॲक्टिव्हिटीज काही गोष्टी खूप जास्त करणे, एखादी गोष्ट खूपच वेळा करणे, हायपर ॲक्टिव्हिटीज. त्यानंतर अँगर मीन्स राग येणे, क्रोध. इफेक्ट्स ऑन लाईफस्टाईल्स लाईक ओबेसिटी, याचा परिणाम शरीरावरती पण होतो. मग कशा पद्धतीनं? ओबेसिटी मीन्स स्थूलपणा येतो. देन ॲडिक्शन्स व्यसन. देन ॲक्सिडेंट्स म्हणजे काही वेळेला याच्यामधून काही अपघात पण होऊ शकतात. लीडिंग टू इल हेल्थ, आणि याचा पण परिणाम कशावर होतो? आरोग्यावरती होतो. इल हेल्थ. द मेंटल इलनेस इज अ फॅक्ट इज इन टर्म्स ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ डिप्रेशन्स. आता मेंटल इलनेस हे एक प्रकारची अशी टर्म आहे की ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिप्रेशन्स पण येऊ शकतात. लाईक इनसोमनिया अँड लॉस ऑफ एनर्जी. इनसोमनिया पण येऊ शकतं आणि लॉस ऑफ एनर्जी म्हणजे शरीरातली ऊर्जा सगळी काय होते? संपत जाते. यामध्ये मेंटल इलनेस, आता मेंटल इलनेसचे काही डिसऑर्डर्स असतात मुलांना. त्याच्यामध्ये डिसऑर्डर्स ऑर अनफेवरेबल चेंजेस. फेवरेबल म्हणजे आपल्याला पाहिजे तसं, अनफेवरेबल म्हणजे आपल्याला नको असतानाही काही चेंजेस होत असतात. इज असोसिएटेड विथ सायकोलॉजिकल ऑर बिहेवियर मॅनिफेस्टेशन्स. These are broadly classified as either psychosis or neurosis. Psychosis include delusions, hallucinations, disturbance in the thinking process. म्हणजे ह्या जे कन्सेप्ट आहेत मुलांनो तर हॅल्युसिनेशन्स आणि सायकोसिस, यामध्ये सायकोसिस जे दिलं आहे त्याच्यामध्ये डेल्युशन्स, हॅल्युसिनेशन्स म्हणजे काही असे घटक असतात मुलांना, असे काही ड्रग्ज आहेत की ज्याचा परिणाम आपल्या मेंदूवरती होत असतो आणि त्यामुळे आपली थिंकिंग पॉवर आपली कमी होत जात असते, म्हणजे विचारशक्तीच कमी होत जाते. सायकोसिस लीड टू अल्झायमर्स डिसीज. आता अल्झायमर्स डिसीज म्हणजे काय माहिती आहे? विसराळूपणा, म्हणजे काही गोष्टी काय सतत विसरत जाणे. सिझोफ्रेनिया, डिप्रेसिव्ह सायकोसिस, एक्झाम्पल ॲम्नेसिया, लॉस ऑफ मेमरी. आत्ताच मी म्हटलं तुम्हाला लॉस ऑफ मेमरी म्हणजे स्मृतीत राहत नाही, म्हणजे काही गोष्टी आपण पटकन काय होतो? विसरायला लागतो, विसरत जाणे, त्याला म्हणायचं लॉस ऑफ मेमरी. अँड बुलिमिया, एक्स्ट्रीम ओव्हर इंडुलिजन्स इन फूड, अँझायटी. आता बुलिमिया जे आहे एक्स्ट्रीम ओव्हर इंडुलिजन्स इन फूड म्हणजे हा ओव्हर इंडुलिजन्स इन फूड म्हणजे अन्न घटकातून त्याचं प्रमाण काय झालं असतं? खूप तीव्र स्वरूपाचं झालेलं असतं. अँझायटी म्हणजे भीती वाटते. ॲप्रिटेन्शन म्हणजे फिअर ऑर ॲप्रिटेन्शन म्हणजेच काय? एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीला खूपच घाबरते, त्याला म्हणायचं अँझायटी. ॲनोरेक्झिया नर्वोसा म्हणजे इमोशनल ओव्हर ॲव्हरेजन टू फूड
म्हणजे काय मुलांनो, ॲनोरेक्झियाचा अर्थ होतो की भूक मंदावते, म्हणजे अशा व्यक्ती म्हणजे त्यांना भूकच लागत नाही आणि म्हणून त्यांना आहाराविषयी काही वाटत नाही, म्हणजे आहाराविषयी काय होत नाही, त्याला खावं असं वाटत नाही, त्याला इमोशनल ॲव्हरेजन ऑफ टू फूड. डिप्रेशन, सॅडनेस, नैराश्य आलं की त्याच्यामध्ये सॅडनेस म्हणजे दुःखी असणे सतत. इनॲक्टिव्हिटी रेड्यूस टू एन्जॉय लाईफ. इनॲक्टिव्हिटी म्हणजे अकार्यक्षम होतात अशी लोक आणि कुठल्याही प्रकारे कामच करत नसल्यामुळं ते आयुष्य नीट जगत नाही. न्यूरोसिस इन्क्लूड सिझोफ्रेनिया, इल्युशन्स अँड हॅल्युसिनेशन्स. म्हणजे एक प्रकारे हे मंदबुद्धी असल्यासारखे वागत असतात किंवा मंदावलेले असतात आणि शिवाय त्यांना सिझोफ्रेनिया म्हणजे जसं मेंदू अकार्यक्षम असल्यासारखं यांच्यामध्ये, इल्युशन्स म्हणजे याच्यामध्ये सतत हे व्यक्ती आजारी असल्यासारखे आपल्याला दिसायला लागतात. अडोलसन्स इज दस कॅरेक्टराइज्ड बाय नंबर ऑफ कोग्निटिव्ह. मग अडोलसन्स हा जो पिरियड आहे मुलांनो, या पिरियडमध्ये अनेक प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स दिसायला लागतात. त्याच्यामध्ये कोग्निटिव्ह म्हणजे एकाच प्रकारचे विचार, इमोशनल्स म्हणजे भावनिक, बिहेवियर म्हणजे स्वभावानुसार, फिजिकल अँड ॲटिट्यूडनल चेंजेस. फिजिकल म्हणजे शारीरिक, ॲटिट्यूड म्हणजे प्रत्येकाच्या स्वभावागणिक, ज्याचा त्याचा ॲटिट्यूड जसा असतो. चेंजेस विच मे लीड टू पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट डिपेंडिंग अपॉन द रिलेशन विथ पॅरेंट्स ऑर टू अदर कंडिशन्स. म्हणजे इथं ज्या त्या व्यक्तीचं आपल्या पॅरेंट्सशी कसं रिलेशन्स आहेत याच्यानुसार या ॲडोलसन्स पिरियडमध्ये बदल होत असतात. म्हणून इथं नेहमी सांगितलं आहे मुलांनो, ॲडोलसन्स पिरियडमध्ये, आत्ता तुमचं पिरियड ॲडोलसन्सचा आहे, तर या पिरियडमध्ये आपण नेहमी लक्षात ठेवायचं आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे. आपण आपल्या आईवडिलांप्रती नेहमी चांगलंच वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे आणि ते जे सांगतात ते ऐकलं पण पाहिजे. त्यानंतर टू कॉन्फ्लिक्ट्स टू अदर साईड. इन फॅक्ट दे व्ह्यू देअर फ्रेंड्स पीअर ग्रुप मोर इम्पॉर्टंट. आता या पिरियडमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय वाटतं महत्त्वाचं माहिती आहे, आईवडिलांपेक्षा पण महत्त्वाचं वाटतं की आपला ग्रुप म्हणजे आपला फ्रेंड सर्कल हे जास्त तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असतात आणि त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळेला तुम्ही आईवडिलांना दुर्लक्षित करत असाल तर ते सुद्धा हा एक प्रकारचा, कारण का इथं पिअर ग्रुप प्रेशर जे असतं ते तुमच्यावर असतं. म्हणजे आपले फ्रेंड्स काय म्हणतील, आपली तिथे इमेज काय राहील याच्याकडे तुमचा जास्त ओढा असतो आणि म्हणून या पिरियडमध्ये म्हणून म्हटलं आहे की इम्पॉर्टंट अँड इन्फ्लुएन्शियल दॅन देअर पॅरेंट्स. दिस मे लीड टू व्हेरियस काइंड्स ऑफ ॲडिक्शन्स लाईक. आणि याच्यामुळं याच पिरियडमध्ये मुलांना अनेक प्रकारचे ॲडिक्शन्स म्हणजे व्यसनं पण लागू शकतात. मग अशी कुठली व्यसनं आहेत, स्मोकिंग म्हणजे धूम्रपान करणे म्हणजे बिडी सिगारेट ओढणं, त्यानंतर टेकिंग ड्रग्स म्हणजे मादक द्रव्यांचं सेवन करणं, अल्कोहोलिझम म्हणजे दारूचं व्यसन आहे. ह्या सगळ्या व्यसनांच्या बळी पडण्याचा पिरियड जो असतो तो हाच असतो. आणि म्हणून मुलांनो ह्या पिरियडमध्ये जर तुम्ही सांभाळून गेला म्हणजे या पिरियडमध्ये जर तुम्ही व्यवस्थित राहिला 100% तुमचं पुढचं भविष्य म्हणजे तुमचं पुढचं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे काय होईल जाईल. त्यानंतर ट्रीटमेंट. आता या ॲडोलसन्स पिरियडमध्ये काही जर डिसऑर्डर्स असतील तर त्याच्यावरती काही ट्रीटमेंट पण आहेत. या ट्रीटमेंटमध्ये ट्रीटमेंट ऑफ सच डिसऑर्डर्स should be preferentially with non-pharmacological approach with a due respect of rights of children. आता इथं म्हणजे हा मुलांना तुमचा म्हणजे एक प्रकारचा तुमचा हक्कच आहे की तुम्हाला फार्मॅकोलॉजिकल अप्रोच असायला पाहिजे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज रेकमेंडेड म्हणजे त्यांनी रेकमेंड केलं आहे इव्हिडन्स बेस्ड ऑन गाईडलाईन्स अंडर मेंटल हेल्थ गॅप ॲक्शन प्रोग्राम. बघा मुलांना म्हणजे तुम्हाला कधी मेंटली असा काही त्रास झालाच तर तुम्ही याला नक्कीच फॉलो केलं पाहिजे. त्याचे गाईडलाईन्स तुम्ही फॉलो केले पाहिजेत. त्या म्हणजे त्याचा लॉंग फॉर्म काय बघा, या मेंटल हेल्थ गॅप ॲक्शन प्रोग्राम्स असं WHO कडनं हे प्रोग्राम्स राबवले जातात मानसिक आरोग्यासाठी. ॲडोलसन्स पिरियडमधल्या मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून असे प्रोग्राम राबवले जातात. ज्यांना असा काही त्रास होत असेल तर त्यांच्या गाईडलाईन्स फॉलो करायला काही हरकत नाही. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ॲडिक्शन.
ॲडिक्शन मीन्स काय? व्यसन. ॲडिक्शन दिस इज अ कॉम्प्लेक्स कंडिशन. ॲडिक्शन म्हणजे ही अशी एक कॉम्प्लेक्स कंडिशन आहे, कॅरेक्टराइज्ड बाय कंपल्सिव्ह यूज ऑफ सबस्टन्स डिस्पाइट इट्स हार्मफुल कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजे एखाद्या पदार्थाविषयी आपल्याला इतकं ॲडिक्शन होतं की त्याचे काही हार्मफुल त्याचे इफेक्ट आहेत याच्याकडे पण आपण काय करतो? दुर्लक्ष करतो. ॲडिक्शन मे इन्व्हॉल्व यूज ऑफ सबस्टन्सेस. ॲडिक्शनमध्ये एक तर तो पदार्थ, तो सबस्टन्स, त्याचा यूज ऑफ सबस्टन्सेस सच ॲज अल्कोहोल. असे कुठले कुठले घटक आहेत मग मुलांना? अल्कोहोल. हां. सेकंड वन इज ओपिओइड्स. थर्ड वन इज कोकेन. फोर्थ वन इज निकोटीन अँड ऑदर्स ऑर बिहेवियर्स सच ॲज अ गॅम्बलिंग. आता यातले काही घटक तर तुम्हाला माहीत असेल, कोकेन, त्यानंतर निकोटीन, माहिती आहे ना निकोटीन, आणि अल्कोहोल आणि ओपिओइड्स, अफू, माहिती आहे की नाही? अफू, चरस, गांजा ऐकलाय की नाही शब्द? अफूची शेती असे माहिती आहे ना कोकणामध्ये. बरं, आता इथं जर बघितला मुलांनो, हे काय सगळे प्रकार? हे सगळे मादक पदार्थ आहेत. अल्कोहोल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, दारू. म्हणजे हे सगळे कन्सेप्ट जे आहेत मुलांनो, हे शरीराचा कोणताच फायदा करत नाही. म्हणजे हे सगळे घटक आहेत ते शरीराला नुकसानकारकच आहेत, हार्मफुल आहेत, आणि तरी देखील लोक ह्याचं व्यसन करतात. म्हणजे लोक ह्याला ॲडिक्ट होतात. आणि म्हणून पुढचा कन्सेप्ट आहे बघा, देर इज अ सायंटिफिक एव्हिडन्स दॅट द ॲडिक्टिव्ह बिहेवियर्स शेअर की न्यूरोबायोलॉजिकल फीचर्स. म्हणजे हे सायंटिफिक इव्हिडन्सेस आहेत आपल्याकडे, म्हणजे असे शास्त्रीय पुरावे आहेत मुलांनो, की हे वरचे सगळे घटक जे आहेत ते सगळे आपल्याला हार्मफुलच आहेत. ह्याच्यासाठी आपल्याकडे असे पुरावे देखील आहेत. दॅट ॲडिक्टिव्ह बिहेवियर्स शेअर की न्यूरोबायोलॉजिकल फीचर्स. दे इंटेन्सली इन्व्हॉल्व ब्रेन पाथवेज ऑफ रिवॉर्ड अँड रीइन्फोर्समेंट अफेक्टिंग मोटिवेशन विच इन्व्हॉल्व द न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन. सगळ्यात महत्त्वाचं मुलांनो की हे सगळे घटक काय करतात? आपल्या मेंदूवरती परिणाम करतात, आणि मेंदूवरती परिणाम करून मेंदूकडून डोपामाइन नावाचा न्यूरोट्रान्समीटर रिलीज केला जातो. त्याला अधोरेखित करा, डोपामाइन. हा डोपामाइन जो आहे तो न्यूरोट्रान्समीटर सबस्टन्स आहे, तो रिलीज होतो. विच इट इज इम्पॉर्टंट टू नो दॅट द न्यूरोलॉजिकल चेंजेस आर रिव्हर्सिबल आफ्टर द सबस्टन्स यूज और बिहेवियर इज डिसकंटिन्यूड. म्हणजे आता बघा, हे सगळे पदार्थ तुम्ही इनहेल केला तर काही कालावधीसाठीच फक्त आपण काय करतो, त्या गोष्टी काय होतात, जो शरीरावरती किंवा मेंटली जो स्ट्रेस असेल तो काही कालावधीसाठीच फक्त आपण काय करतो, त्याच्यापासून काही कालावधीसाठी दूर जाऊ शकतो. पुन्हा त्याचा असर संपला की पुन्हा ॲज इट इज, पुन्हा आपण पूर्वीच्या म्हणजे मेंटली पुन्हा ते कन्सेप्ट आपल्या म्हणजे परत मनामध्ये येऊ शकतात. म्हणजे काही लोक हे सगळे व्यसन का करतात, तर काही स्ट्रेस असेल तर तो स्ट्रेस निघून जावा म्हणून हे व्यसन करतात. आता ह्याच्यामध्ये बघा मुलांनो, पण ते ज्याला ते ॲडिक्ट असतात तो भाग त्या औषधांचा, त्या ड्रगचा, म्हणजे त्याचा वर्क पिरियड संपला की पुन्हा आपण काय होतो, नॉर्मलला येतो, आणि पुन्हा आपले प्रॉब्लेम्स काय संपत नाही. म्हणजे एक प्रकारे हे फक्त काय आहे, एक कन्सेप्ट आहे की काही वेळासाठी तरी आपण मेंटली फ्री राहू म्हणून. ठीक आहे ना. ॲडिक्शन ओव्हरऑल रिझल्ट इन द इम्पेअरमेंट ऑफ. मग ॲडिक्शन कशाला म्हटलंय मुलांनो? ॲडिक्शन म्हणजे व्यसन, पण ते व्यसन ओव्हरऑल रिझल्ट इन द इम्पेअरमेंट. शब्द बघा, इम्पेअरमेंट ऑफ फिजिकल शारीरिक, फिजिओलॉजिकल म्हणजे शरीर क्रियाशास्त्र, आणि सायकोलॉजिकल म्हणजे मानसिकतेनं फंक्शन्स ऑफ दी बॉडी. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत मुलांनो, शरीराचा पण, त्यानंतर शरीर क्रियांचा पण अभ्यास, आणि सायकोलॉजीचा पण म्हणजे मानसशास्त्राचा पण, फंक्शन्स ऑफ दी बॉडी. आणि ह्या सगळ्यांमध्ये इम्पेअरमेंट येते. इम्पेअरमेंट म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्येच आपल्याला काय दिसतं, चुकीचा बदल दिसतो, म्हणजे चुकीच्या गोष्टी घडायला चालू होतात. त्याला ॲडिक्शन म्हणायचं. कॉजेस ऑफ सबस्टन्स अब्यूज ड्युरिंग अडोलसन्स. मग आता कॉजेस म्हणजे त्याची कारणं. सबस्टन्स अब्युजेस, सबस्टन्स म्हणजे काही पदार्थांच्या विषयी जे आपला ॲडिक्शन असतं, म्हणजे सवयी आपल्या. सबस्टन्स अब्यूज म्हणजे आपल्या सवयी. काही पदार्थांविषयी आपल्याला खूप सवयी असतात
आणि त्या कारणांमुळं उदाहरणार्थ बघा, इनसफिशियंट पॅरेंटल सुपरविजन अँड मॉनिटरिंग. म्हणजेच काय, जर आई वडिलांचंच मुलांकडे दुर्लक्ष असेल, इनसफिशियंट म्हणजे अपुरा, म्हणजे आई वडिलांचंच आपल्या मुलांकडे बघणं दुर्लक्ष होत असेल तर 100% काय होऊ शकतात, मुलं ॲडिक्ट होऊ शकतात. म्हणजे इथं अर्थ असा आहे मुलांनो की आई वडिलांचं सुद्धा मुलांकडे लक्ष पाहिजे. आपली मुलं काय करतायत, कुठल्या संगतीमध्ये राहतायत, कुणाबरोबर किती वेळ घालवत आहेत, ह्याच्याकडं पूर्ण लक्ष पाहिजे. मुलं मोबाईलमध्ये काय बघतायत, कुठल्या त्यांचा ग्रुप आहे, कुणाबरोबर ते चॅटिंग करतायत, ह्याच्याकडं आई वडिलांचं पण लक्ष असायला पाहिजे. लॅक ऑफ कम्युनिकेशन बिटवीन चाइल्ड अँड पॅरेंट्स. म्हणजे लक्षात आलं, मुलं आणि पॅरेंट्स यांच्यामध्ये लॅक ऑफ कम्युनिकेशन म्हणजे सुसंवाद जो आहे तो कमी होत चाललेला आहे की नाही. बघा, आई वडिलांशी आपण बोलायला पाहिजे, आपण दररोजच्या गोष्टी सांगायला पाहिजे. म्हणजे हा सुसंवाद जो आहे तो कमी होत असेल तरी सुद्धा मुलं ॲडिक्ट होऊ शकतात. म्हणजे मुलं काय होतात, व्यसनाला बळी पडू शकतात. पुअरली डिफाइन्ड रूल्स. याचा अर्थ असा आहे मुलांनो की स्वतःचे नियम स्वतःच तयार करणे आणि मी जे म्हणतोय तोच रूल आहे असं बऱ्याच जणांना वाटतं की जे मी स्वतःचे रूल केले तेच बरोबर आहे, आई वडील जे सांगतायत ते चुकीचं आहे. त्याला म्हणायचं पुअरली डिफाइन्ड रूल्स. फॅमिली कॉन्फ्लिक्ट्स. समजा फॅमिलीमध्ये काही भांडणं असतील, आई वडिलांच्यामध्ये काही गैरसमज असतील आणि ते जर एकमेकांशी त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट्स असतील 100% ते मुलांमध्ये सुद्धा काय होतात, तसेच मुलांचे पण तसेच गैरसमज राहतात आणि त्यामुळे सुद्धा मुलं काय होतात, व्यसनांना बळी पडू शकतात. म्हणजे हे सुद्धा कारण होऊ शकतं. फॅमिलीमध्ये सतत जर भांडणं असत असतील तर 100% मुलं देखील त्याला बळी पडू शकतात. फेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूड्स. फेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूड्स म्हणजे पालकांचं ॲटिट्यूड टुवर्ड्स अल्कोहोल अँड ड्रग युजेस. समजा पॅरेंट्सच जर त्यांचं ॲटिट्यूडच ते जर ड्रग ॲडिक्ट असतील तर 100% मुलांना पण त्याच्याबद्दल अट्रॅक्शन वाटतं. म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला, समजा पालकच व्यसनी असतील तर मुलांना पण त्याच्याबद्दल अट्रॅक्शन वाटणारच, लक्षात ठेवा. आणि एक्सपेक्टेशन फ्रॉम ड्रग यूज. एक्सपेक्टेशन म्हणजे अपेक्षा आणि ड्रग यूजबद्दल काही अपेक्षा असतील. आणि रिस्क टेकिंग बिहेवियर. रिस्क टेकिंग बिहेवियर म्हणजे मी हे करूच शकतो, मी हे म्हणजे प्रत्येक गोष्ट जी मोठी आहे जी आपल्या सहज हातात नसते त्या पण गोष्टी मी हे करू शकतो म्हणत असाल तर या रिस्क टेकिंग बिहेवियरमुळे सुद्धा काय होऊ शकतात, बरेच जण ॲडिक्शन म्हणजे ॲडिक्ट होऊ शकतात, म्हणजेच व्यसनी होऊ. नेक्स्ट पॉइंट इज मेथड्स और मेजर्स टू कंट्रोल ड्रग ॲब्यूज. हिअर what are the methods to control drug abuse? First one is always remember that prevention is better than cure. Therefore, prevention means प्रतिबंध हाच खरा उपाय आहे. म्हणजे कुठल्याही रोगांवर उपचार करत बसण्यापेक्षा प्रतिबंध करणे, रोग होऊच नये म्हणून उपचार करणे हाच त्याच्यावरचा सगळ्यात मोठा उपाय आहे. दुसरा आहे अवॉइड अनड्यू प्रेशर. म्हणजे अडोलसन्स पिरियडमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या वरील ताण जो आहे तो प्रेशर, दबाव जो आहे तो कमी केला पाहिजे. मीन्स इन दिस अ चाइल्ड शुड नॉट बी फोर्स्ड टू परफॉर्म बियॉन्ड हिज और हर कॅपॅसिटीज इन स्टडीज, स्पोर्ट्स अँड अदर ॲक्टिव्हिटीज. म्हणजे आपण आपल्या विद्यार्थ्यांकडून किंवा या पिरियडमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांकडे पालकांनी जास्त अपेक्षा ठेवता कामा नये किंवा जास्त अपेक्षा ठेवून त्यांच्यावर दबाव आणता कामा नये की यामध्ये मग ते अभ्यास असू दे किंवा खेळ असू दे किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असू दे, तो नेहमी फर्स्टच आला पाहिजे किंवा त्यानं नेहमी स्कोरिंग चांगलंच केलं पाहिजे. हा प्रेशर जो आहे तो पालकांच्याकडून मुलांवर येता कामा नये. उलट पालकांनी त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, तो कशामध्ये इंटरेस्टेड आहे हे पाहूनच त्याचं करिअर निवडण्यास त्याला मदत करावी, आधार द्यावा. तिसरा आहे एज्युकेशन म्हणजे शिक्षण अँड काउन्सिलिंग ऑफ चाइल्ड टू फेस प्रॉब्लेम्स अँड स्ट्रेस.
म्हणजे याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे, म्हणजे त्यांचं विचारांना आपण विचार जाणून घेतले पाहिजेत. ऑफ चाइल्ड टू फेस प्रॉब्लेम्स अँड स्ट्रेस, टू ॲक्सेप्ट डिसअपॉइंटमेंट्स अँड फेल्युअर्स ॲज अ पार्ट ऑफ लाईफ. समजा काही मुलं एखादं करिअर निवडत असताना किंवा एखादा अभ्यासक्रम निवडत असताना समजा ती फेल जरी झाली असली किंवा एखाद्या वर्षी ती फेल जरी झाली असली अभ्यासक्रमामध्ये, तरीसुद्धा त्यांना समजावून घेतलं पाहिजे, त्या फेल होण्याची कारणं जाणून घेतली पाहिजेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारे कुठल्याही स्ट्रेस कंडिशनमध्ये म्हणजे कोणत्याही ताणतणावाच्या वेळेला कसे प्रॉब्लेम्स फेस करावेत, कशा पद्धतीनं त्याला ओव्हरकम करावं याविषयी नक्कीच मार्गदर्शन केलं पाहिजे, म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे. आणि निराश झालेल्या मुलांना नक्कीच नैराश्यातून बाहेर आणलं पाहिजे. अपयश हीच यशाची पहिली पायरी असते हे मुलांना शिकवलं पाहिजे. चॅनलाइज द एनर्जी ऑफ चाइल्ड इन स्पोर्ट्स. याशिवाय विद्यार्थ्यांचं मन हे नैराश्यातून बाहेर आणण्यासाठी त्यांना खेळाकडे उद्युक्त केलं पाहिजे, खेळामध्ये त्यांना आणलं पाहिजे, त्यांना इतर ॲक्टिव्हिटीज त्यांच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांना काय केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. देन स्टडीज. अभ्यासामध्ये सुद्धा त्यांना त्यांचा आवडता विषय कोणता आहे त्याच्यामध्येच त्यांना करिअर करण्याविषयी, मग ते अभ्यास असू दे, खेळ असू दे किंवा कुठल्याही इतर कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज असू देत, तर त्यांच्या ज्या आवडीनिवडी पाहूनच त्यांना करिअर निवडीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि या मेथडद्वारे आपण ॲडोलसन्समध्ये असू दे किंवा जे ड्रग ॲब्यूज असतात ते ड्रग ॲब्यूज आपल्याला थांबवता येतात. म्हणजे हे सर्व जे आहेत ते ड्रग ॲब्यूजचे काय प्रिव्हेंटिव्ह मेथड्स आहेत. ठीक आहे.